एकीकडे इस्रायलमध्ये पोलिसांचे मृतदेह आल्यानंतर आक्रोश झाला, तर दुसरीकडे गाझावासीय त्यांच्या घरांच्या सांगाड्यातून त्यांच्या संसाराच्या उरल्या सुरल्या आठवणी शोधतायत, तर काही ठिकाणी वृद्ध बाप आपल्या मुलांचा ढिगाऱ्याखाली शोध घेत आहेत. उत्तर गाझामधील जबालियामध्ये सध्या काही कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखालून आपला संसार धुंडाळत आहेत. इस्रायली हल्ल्याने त्यांच्या घराची नासधूस केली आहे. असंच एक कुटुंब आहे नासिर यांचं. त्यांचंही घर बॉम्ब हल्ल्याने पुरतं उद्ध्वस्त झालंय. मात्र तरीही त्यातून घरातील काही संसाराच्या खुणा राहिल्या असतील तर त्या मिळवण्याच्या धडपडीत नासिर कुटुंब आहे, जेणेकरून रोजच्या जगण्यात त्या वस्तू काही प्रमाणात तरी कामी येतील. मात्र घर केवळ ढिगारा बनून राहिलंय. भिंती अर्धवट तुटलेल्या आहेत. सारं घरच मोडकळीस आलंय. सारं नासिर कुटुंबच घरातील इतर मौल्यवान वस्तू शोधत असताना खालिद नासिर आपल्या मुलाचा महमूदचा मृतदेह या ढिगाऱ्याखाली तर नाही ना हे शोधतायत. गेल्या 4 महिन्यांपासून त्यांना त्यांच्या मुलाशी संपर्क साधता आलेला नाही. त्यामुळे नेमकं त्याचं काय झालंय याची चिंता त्यांना सतावतीये. मी माझ्या मुलाला शोधतोय. ऑक्टोबर 2024 पासून तो बेपत्ता झालाय. तो घरात असतानाच बॉम्ब हल्ला झाल्याचं आम्हाला कळलं होतं, म्हणून त्याचा मृतदेह इथं तर नाही ना हे आम्ही पाहतोय. मी हा ढिगारा खोदायला सुरुवात केली आहे. काय माहित या सिमेंट मातीच्या ढिगाऱ्याखाली मला त्याचा मृतदेह सापडला तर. युद्ध काळात 15 महिने विस्थापितांच्या कॅम्पमध्ये राहिल्यानंतर पॅलेस्टिनी 27 जानेवारीपासून आपापल्या घरी परतू लागलेत. मात्र गेला महिनाभर ते आपला उद्ध्वस्त संसार पुन्हा उभा करण्याच्या धडपडीत आहेत. युद्ध काळातील बॉम्ब हल्ल्याने बेचिराग झालेल्या शहरात पुन्हा जीव ओतण्याचा प्रयत्न करतायत. विस्थापितांच्या कॅम्पमध्ये तुटपुंज्या तात्पुरत्या तंबूंमध्ये राहताना त्यांनी अनेक नरक यातना भोगल्या. एकच आस होती ती युद्ध थांबताच आपापल्या घरांकडे परत जाण्याची. मात्र जेव्हा पॅलेस्टिनी परतले तेव्हा केवळ विध्वंसच पाहायला मिळाला. शहराचा सारा नकाशा चेहरा मोहराच विद्रूप झाला होता. रस्ते गल्ल्या घरं सारं काही मिटून गेलं होतं. ना घरं होती, ना शाळा, ना सरकारी इमारती. अगदी रुग्णालय देखील जमीनदोस्त झाली होती. त्यामुळे पुनर्वसन करायचं तरी कसं असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलाय. काही जण अजूनही तंबूतच राहत आहेत, तर काही जण कशाबशा उभ्या राहिलेल्या भिंतींचाच आसरा करून तात्पुरतं घर बांधतायत. आपल्याच घरातून 16 महिन्यांपूर्वी सोडलेल्या काही मौल्यवान वस्तू भांडी कुंडी सापडतायत का यासाठी घराचा ढिगारा उपसतायत. जीवनावश्यक वस्तूंची तर पुरती वानवा आहे. पिण्याचं पाणी मिळणंही दुरापास्त झालंय. आम्ही या ढिगाऱ्यातनंच चालत असतो. तुटकी फुटकी गाडगी घेऊन फिरतो. कुठे स्वच्छ पाणी सापडते का हे शोधतो, पण कुणाकडेच पाणी नाहीये. असलं तरी स्वतःची गरज सोडून कोण देणार. नासिर यांचा मुलगा महमूद हा ऑक्टोबरमध्ये घरी परतला होता. काही कपडे आणि काही जीवनावश्यक वस्तू नेण्यासाठी आला होता. मात्र तेवढ्यात बॉम्ब हल्ला झाल्याचं नासिर सांगतात. त्यांची मुलगीही बॉम्ब हल्ल्यातच मारली गेली. तिचाही मृतदेह असाच ढिगाऱ्याखाली असेल असं नासिर यांना वाटतंय. आपल्या मुलांच्या मृतदेहाचा ते रोज शोध घेत असतात. रोज थोडा थोडा ढिगारा उपसत असतात. त्यांच्या 3 मजली घराच्या वरच्या मजल्याचं पुरतं नुकसान झालंय. त्यांनी आता घराच्या खालच्या मजल्यावर आसरा घेतलाय. पत्नी आणि नातवंडांसह ते आता इथे राहत आहेत. घरातील फर्निचर मात्र कसंबसं हल्ल्यातून बचावलंय, तेवढाच काय तो दिलासा. नासिर कुटुंबियांचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. गाझावासियांनी युद्धकाळात हाल अपेष्टा भोगल्याच आता घरी परत आल्यानंतरही त्यांचे कष्ट काही थांबलेले नाहीत. पाण्यासाठी रोजची पायपीट करावी लागतेय. जिथं पंप सुरू आहे तिथं रांगेत उभं राहावं लागतं. अन्नासाठी सध्या आंतरराष्ट्रीय मानवतावादी संघटनांच्या मदतीवरच अवलंबून राहावं लागतंय. आम्ही पाणी घ्यायला जातो तेव्हा पण आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात. 2 गॅलन पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते. ते 2 गॅलन पाणी घेऊन येतो, स्वयंपाक आणि धुण्यासाठी वापरतो. सर्व दिवस केवळ चूल पेटवण्यातच जातो, कारण आम्हाला स्वयंपाकासाठी गॅसही मिळत नाही. आम्ही गॅस भरण्यासाठी सिलेंडर पाठवतो. तो भरून येईपर्यंत आम्हाला चुलीवरच जेवण करावं लागतं. आमचं सारं आयुष्य म्हणजे केवळ हाल अपेष्टाच आहेत. तुम्ही जिथे पाहाल तिथे केवळ विध्वंसच दिसेल. संपूर्ण दिवस नुसता कष्टांनी भरलाय, दुःखानं भरलाय. 27 जानेवारीपासून गाझावासीय कॅम्पमधून आपापल्या घरी परतू लागले. मात्र प्रत्येकाला परतणं शक्य झालेलं नाही. जे परतले त्यांना त्यांची घरं सापडली नाहीत. पुन्हा तंबूतलं नकोसं जीणच वाट्याला आलंय. गाझा शहर पुन्हा नव्यानं वसवायचं असेल तर 53.2 बिलियन अमेरिकन डॉलरची गरज आहे, अशी आकडेवारी जागतिक बँक, संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियननं जारी केलेल्या अहवालातून समोर आली आहे.
त्यातच या शहरवासियांवरील अनिश्चिततेचं संकट अद्याप उतरलेलं नाही. युद्धबंदी टिकेल ना, आपल्याला पुन्हा आपल्या शहरातून कोणी बाहेर तर काढणार नाही ना, याच विवंचनेत या गाझावासियांचा रोजचा दिवस जातोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.